आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 149 मधील भाग 2 वर निरूपण पाहणार आहोत. कारण भाग 1 मध्ये 1 ते 7 चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये 8 ते उर्वरित 13 चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिलं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कपट काही एक नेने भुलवायाचे लोक, तुमचे करीतो मी कीर्तन, गातो उत्तम ते गुण. कारण या पहिल्या चरणाभोवती संपूर्ण 13 चरण फिरत आहेत किंवा 13 चरणाचा अर्थ दडलेला आहे. कारण का महाराजाच्या जीवनामध्ये कपट तर नाही. कपट नसताना मग महाराजांनी लोकाला भुलविलंही नाही, कपटही नाही. मग महाराज का सांगतात? तिथंच विषय मिटला. त्यांच्या मनामध्ये कपट नाही, लोकाला भुलविण्याची गरज नाही. हे जर त्यांच्या प्रामाणिकपणे त्यांच्या जीवनामध्ये असेल तर मग हे सांगण्याची तरी गरज काय? याचं उत्तरच आपल्याला पाहायचं आहे. का महाराजांनी हा अभंग केला असेल तर ह्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. शेवटी आपण या 8 चरणाचा सरळ भावार्थ पाहिल्यानंतर, कारण हे उर्वरित भाग 2 मध्ये आपण ह्याचं उत्तर पाहण्याचा प्रयत्न करू. नव्हे पुराणिकम करणे सांगणे अनेक. कारण अत्यंत महत्त्वाचं चरण आहे. महाराज सांगतात लोकांना पुराणामधील कथा सांगून. आता या जगामध्ये भागवत कथा आहे, रामकथा आहे, कीर्तन आहे. या जगामध्ये सांगणं चालू आहे. नव्हे पुराणिक करणे सांगणे अनेक. जर तुमच्या जीवनामध्ये सांगणं आणि तुमचं करणं जर भिन्न असेल तर ते सांगणं ते कामाचं आहे का? जसं उदाहरणार्थ, कारण रामायण कथा गावगाव चालू आहे. लोक ते आमच्यासारखा महाराज सांगतो की श्रीराम प्रभूनं कारण सख्या आईपेक्षा त्या कैकेयीवर जास्त प्रेम केलं, सख्या भावापेक्षा त्या भरतावर प्रेम केलं, लक्ष्मणावर प्रेम केलं. आमच्या जीवनामध्ये आम्ही सांगतो. मात्र आमच्या जीवनामध्ये सख्खी आई कुठं आहे, सख्खा बाप कुठं आहे, काय खातात, काय कसे राहतात, त्यांची आपल्या जीवनामध्ये आपण सेवा करतो का? हे आपल्या जीवनामध्ये आपण पाहायलाच तयार नाही. भाऊ आपला काय करतो? आपण आपल्या भावावर प्रेम आहे का? बहिणीवर प्रेम आहे का? आपण सख्या भावाला सुद्धा त्याला शेतामध्ये जाऊ देत नाही, बांधणं जाऊ देत नाही. मग हे कशाचं प्रेम आहे? मग कथेमध्ये तुमच्यासारखा आमच्यासारखे सांगतो आणि तुमच्यासारखे जर डुलत असतील आणि हे जर तुमच्या आचरणामध्ये जर येत नसेल तर अशी कथा तुमच्या जीवनामध्ये, रामकथा, भागवत कथा जन्मभर जरी तुम्ही ऐकल्या तर तुमच्यामध्ये परिवर्तन होईल का? हे परिवर्तन होत नाही. म्हणून महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये नव्हे पुराणिक करणे सांगणे अनेक. कारण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये सांगणं आणि करणं, जे सांगतो त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये करतो, जे करतो त्याचप्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये सांगतो, असं महाराज अभंगाच्या 8व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 9व्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाही जळीत भनदी, नाही जळीत भनदी, उदो म्हणून आनंदी, उदो म्हणून आनंदी. महाराज म्हणतात मी त्या अंबाबाईची जी पोत असते ती माझ्या डोक्यावर असं जळती अग्नीमधली ती पोत माझ्या डोक्यावरून घेऊन मी ती काही नाचत नाही. मी भनदी आहे. भनदी म्हणजे मी ढोंगी साधू नाही. मी माझ्या जीवनामध्ये सदैव आनंदी आहे. मी माझ्या जीवनामध्ये सदैव उदो उदो माझ्या जीवनामध्ये करतो. त्या विठाईचा उदो उदो माझ्या अंतकरणामध्ये रात्रंदिवस त्या विठाईचा उदो उदो चालू आहे. मात्र मी असा ढोंगी भनदी माझ्या जीवनामध्ये नाही. मी माझ्या जीवनामध्ये आनंदी आहे, असं महाराज अभंगाच्या 9व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 10व्या चरणामध्ये महाराज म्हणतात नेने वाद घटापटा, नेने वाद घटापटा, करिता पंडित करंटा, करिता पंडित करंटा. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये घट आकाश का आहे, पट आकाश का आहे, मट आकाश का आहे, तंतू का आहे, असं जे हे तंतू जे वेदांतामधले जे दृष्टांत आहेत त्याच्याबद्दल माझ्या जीवनामध्ये मी अनुवाद करणारा करंटा पंडित नाही. कारण मला त्याचं ज्ञानच माझ्या जीवनामध्ये नाही. त्या भगवंताच्या दासाचा दास माझ्या जीवनामध्ये आहे, संताच्या दासाचा दास मी आहे. मज पामरा एकाये थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कारण महाराज
कारण त्या ज्ञानोबरायाच्या पायाचा दास आहे म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे ज्ञान नाही. गट आकाश, मठ आकाश, पट आकाश हे वेदांतामधलं माझ्याकडं ज्ञान आहे त्यांच्याकडे, पण ती लीनता सांगतात माझ्याकडे कसलं ज्ञान नाही. म्हणून असला करंटा मी माझ्या जीवनामध्ये पंडित नाही असं महाराज अभंगाच्या 10व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 11व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाही हलवीत माळ, नाही हलवीत माळ, भोवती मिळवुनी गबाळ, भोवती मिळवुनी गबाळ. कारण मी माझ्या जीवनामध्ये 4 अज्ञानी लोक किंवा 4 मूर्ख लोक पाहून माझ्या जीवनामध्ये माझ्याच गळ्यातली माळ काढून त्यांच्यासोबत मी माझी माळ अशी जप करीत नाही. कारण असा जप माझ्या जीवनामध्ये करण्याची गरज बी नाही. कारण मी असं भुलवीत कुणालाच नाही. कारण मी माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चिंतन रात्र दिवस माझ्या अंतःकरणामध्ये चालू आहे. म्हणून मला ती माळ काढून माझ्या जीवनामध्ये ते असं जप करून असं ढोंग दाखविण्याची माझ्या जीवनामध्ये गरज नाही असं महाराज अभंगाच्या 11व्या चरणामध्ये सांगतात. महाराज अभंगाच्या 12व्या चरणामध्ये म्हणतात, अगमीचे नेने कुडे, अगमीचे नेने कुडे, स्तंभन मोहन उच्चाटने, स्तंभन मोहन उच्चाटने. इथं तर महाराजांनी अथर्व वेदातलं सांगितलेलं आहे. आता अथर्व वेदामध्ये जे जारण आहे, जे मारण आहे, ही जी प्रयोग आहेत माझ्या जीवनामध्ये मी अजिबात जाणत नाही. मला त्याच्याबद्दलचं कसलंच ज्ञान नाही माझ्या जीवनामध्ये. किती लीनता आहे. म्हणून वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, हे राणी वाहवा भार माथा असं म्हणणारे महाराज या अभंगामधून असं का बोलतात. कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं कपट काही एक नेन भुलवा याचे लोक. कारण मी माझ्या जीवनामध्ये लोक भुलवीत नाही. म्हणून हे कारण 13 चरणामध्ये ते सांगतात कसं मी माझ्या जीवनामध्ये लोकाला भुलवीत नाही. असा अभंगाच्या 12व्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 13व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नव्हे त्यांचा ऐसा तुका निर्वयासी पिसा, तुका निर्वयासी पिसा. महाराज म्हणतात वरील ही 13 चरणामध्ये जी महाराजांनी वर्णन केलेलं आहे ते मी माझ्या जीवनामध्ये काहीच जाणत नाही. मी त्या पांडुरंगाच्या दासाचा दास आहे म्हणतात. मी रात्रंदिवस त्या पांडुरंगाचं भजन करतो. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये मी काहीच जाणत नाही. जे जाणतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये विचारा, मला त्याचं माझ्या जीवनामध्ये कसलंच ज्ञान नाही. म्हणून महाराज म्हणतात ही जे लोक त्यांच्या जीवनामध्ये हे जे शास्त्राच्या मागं लागलेले हे जे लोक आहेत ते वेडेपिसे आहेत. मी तसा काही वेडापिसा नाही. मी वेडापिसा आहे. त्या पांडुरंगाच्या चरणाचा दास आहे. त्याच्या भक्तीचा मी वेडा आहे. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे हे विवेचन मांडलं. पण जे आता पहिलं चरण म्हटलं, कपट काही एक नेने भुलवा याचे लोक. आता महाराजाला त्यांच्या मनामध्ये कपट नाही, लोकाला भुलवायची गरज नाही. मग हे 13 चरणामध्ये एवढं वर्णन करण्याची गरजच काय होती? हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थ नाही, त्यांना त्यांचं ममत्व नाही, काही मोह नाही त्यांना. मग कशाबद्दल महाराजांनी एवढी खाटाटोप केली या 13 चरणामधून पटवून सांगण्याची? कपट नाही, मी लोकाला भुलवीत नाही, हे कशासाठी? ह्याचे 2 कारणं आहेत. कारण आपल्या मनामध्ये एखादं दुःख आपल्याकडून ते कर्म झालंच नाही आणि ते लोकांनी तुम्हाला जर नाव ठेवले असतील. आता महाराजाला त्या काळामध्ये नक्कीच नाव ठेवलेलं आहे, महाराजाला बोललेले आहेत. हे महाराजाला कुठंतरी त्यांच्या मनाला लागलेलं आहे आणि ते त्यांच्या जीवनामध्ये हलकं केलेलं आहे. 2 गोष्टी आहेत. आपल्या मनामध्ये त्या माणसाला नाही तरी आपण दुसरीकडे जरी आपल्या जे मनामध्ये जी गोष्टी लोकांनी बोललेल्या आहेत आणि ते आपल्याला थोडं त्याच्याबद्दल आपण बोलल्यानंतर आपलं मन मोकळं होतं, आपलं मन हलकं होतं. हा एक सिद्धांत आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण त्याच्यामध्ये नाही, महाराजाच्या मनामध्ये कपट नाही, महाराज लोकाला भुलवीत नाही.
असं आपल्याही जीवनामध्ये होतं. आपल्याला एखादी गुन्हा आपण केलाच नाही, एखाद्याबद्दल आपण काही बोललोच नाही, तरी आपल्याला लोक बोलतात. मग आपण त्याचं उत्तर देतोच का नाही? ते मनात ठेवलं तर ते आपल्या मनाला ठेवल्यानंतर आपल्याला झुरण होतं आपल्या जीवनामध्ये, कारण आपण त्या विचारानं झुरायला लागतो. हे बोलून दाखवल्यानंतर मन मोकळं होतं, तिथंच तो विषय संपला जातो. हे एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे आपण जर अध्यात्माबद्दल महाराजाला हे बोलत असतील तर महाराजाची प्रगती त्यांच्या जीवनामध्ये ते भगवंताला प्राप्त झालेले महात्मे आहेत. आपल्यासारख्याला जर बोललं तर काय करा. आता उदाहरणार्थ माझंच सांगतो, कारण मी म्हटलं की मी 51-52 वर्षापर्यंत माझ्या जीवनामध्ये बोलावं ही भावनाच नव्हती. मी का बोलावं. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं, हे 5 वर्ष झाले माझे व्हिडिओ चालू आहेत. हे मागच्या म्हणलं की मी गेल्या वर्षी कीर्तन करायचे म्हणून ठरवलं. 4 कीर्तन झाले, ती बी बळं 3 श्राद्धाचे आणि 1 काकड्याला, ती बी बळं, ती बी करा म्हणले पुन्हा नको म्हणले, अशी अवस्था. आता उदाहरण माझंच सांगतो. माझा मित्र, कारण मोहन सोनवणे म्हणून, कारण शेऱ्याचा आहे, त्याचा माझा मित्र असल्यामुळे त्यानं माझे व्हिडिओ ऐकवतो. त्यानं मला आरामच्या सप्त्यामध्ये तू कीर्तन कर म्हणलं. मी म्हणलं हो बाबा करतो. मग काल्याचं माझा टोटल खर्च माझा असतं. म्हणलं काल्याचं कीर्तन तू कर, जमतंय का तुला? मी म्हणलं वाज कुठलं काल्याचं काय, कुठलंही कीर्तन करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये स्वार्थच नसेल तर कुठलंही कीर्तन करायचं आहे. त्याचाच भाऊ नंतर तोनं मला सांगितलं की नाही म्हणला, कसं झालं म्हणला, साहेब सगळे नियम गेलेले आहेत म्हणला, मग त्याच्यामुळं तुम्ही प्रवचन करा. कशाला प्रवचन तरी माझ्या जीवनामध्ये, कारण मला मोह नाही माझ्या जीवनात, माझ्या मनामध्ये कपट नाही, मला लोक भुलवायचे नाहीत माझ्या जीवनामध्ये. म्हणून म्हणलं उभ्या बाजारात कथा हे तो नावळे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग ते कैसा पांडुरंग. असं जर महाराजांनी सांगितलं असेल आणि मी दररोज त्याच्यावर निरूपण मांडत असेल, कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास, हे महाराज सांगतात. कथा करून जे घेणारे देणारे दोघालाही त्यांच्या जीवनामध्ये नरकवास आहे. याचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये जर असेल तर मी कशाला ह्या मोहामध्ये माझ्या जीवनामध्ये पडू. बरं मी गव्हर्मेंट ऑडिटर आहे, मी या महिन्यामध्ये रिटायर आहे, मी इकडं कधी मोहामध्ये पडलं नाही, इथं कशाला पडू माझ्या जीवनामध्ये. म्हणून मला त्याची गरज नाही. म्हणून मी काल म्हटलं होतं की मी बोलल, मला ते बोलण्याची गरज नाही, कारण तुमचा भाव कसा आहे त्याच्यावर मी माझ्या जीवनामध्ये बोलल. कारण तुमचा भावच नसेल, कारण तुका म्हणे एक भावची कारण वाहतसे आन विठोबाची, कारण या जगामध्ये भावच महत्त्व आहे. तुमचा भाव कसा, सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न. तुम्हाला भाव त्या भगवंतच तुमच्या जीवनामध्ये पाहायचा नाही, तुम्हाला धन पाहिजे. ती सून कशासाठी रडते सासूच्या गळ्यामध्ये, कारण गंटल आहे, हातामध्ये पाटल्यासाठी ती सून रडायली आहे. तसा तुमचा भाव तुम्ही त्या कारण लोभाच्याच मागं लागलेले आहात तुमच्या जीवनामध्ये, म्हणून मला त्याची गरज नाही. म्हणून महाराजांनी या अभंगामधून जे सांगितलं त्यांचं दुःख त्यांना सांगण्याची गरजच नाही, कारण महाराजाचं मनच राहिलं नाही. तिथं दुःख होईल का? जिथं मन आहे तिथं दुःख होतं. ते मनाच्या पलीकडे गेलेली अवस्था आहे महाराजाची. आणि महाराज त्यांच्या जीवनामध्ये प्रखड बोलतात, तिखट बोलतात, कठोर बोलतात त्यांच्या जीवनात. कारण महाराजाची मी आता निरूपण मांडालो. महाराज हे माणूसच देव मानतात. महाराज त्यांच्या जीवनामध्ये महाराज दगडात देव पाहत नाहीत, महाराज देवळात देव पाहत नाहीत, महाराज तीर्थस्थानी त्यांच्या जीवनामध्ये देव शोधित नाहीत. कारण देव तुम्हाला शोधायचा असलं तुमच्या, कारण हृदयात आहेत. तैसा हृदयामी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू भ्रांतीसी कामो विषयावरी. सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक, कारण माऊली सांगतात, माऊली सांगतात, जगद्गुरू तुकोबाराय तेच सांगतात. मग तुम्ही कुठं फिरवायला तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये भगवंत हुडकायचा असेल तर आपल्या आईवडिलाची सेवा करावी. दुसरी गोष्ट या जगामध्ये, कारण सन्मार्ग दाखवणारे अनेक लोक आहेत, असे ते गुरु आहेत, त्यांच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये देव पाहावा. जे समाजासाठी झिजणारे आहेत, समाजासाठी कष्ट करणारे लोक आहेत, आपला देह झिजविणार आहेत, त्यांच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये देव पाहावा. जे देवाची पूजा करतात, देवाचं कीर्तन करतात, साधूचा वेश आहे त्यांच्या जीवनामध्ये,
पण त्यांच्या मनात दया नाही, क्षमा नाही, शांती नाही, मोह लोभ त्यांचं वासना काहीच गेलेलं नाही. असं कपड्यावरून तुमच्या जीवनामध्ये त्यांच्याकडं देव पाहण्याचा किंवा त्यांच्यामध्ये देव पाहण्याचा मूर्खपणा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करू नये असं मला स्पष्ट माझ्या जीवनामध्ये वाटतं. म्हणून हे झालेले निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.